राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती आनंदाची बातमी बघूया। राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, कारण की आता जो पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा होता तो दुसरा टप्पा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणती आहे ती आनंदाची बातमी। अखेर शेतकऱ्यांना मोठा दिलासा। तर चला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना मोठा दिलासा का मिळाला, त्याचं कारण काय आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर चला, गव्हर्नमेंटने जो पीक विमा योजना आयोजित केलेला होता त्या पीक विम्याला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे। डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते पैसे मिळणार आहे, जो दुसरा टप्पा आहे। तर चला सविस्तर जाणून घेऊ तो दुसरा टप्पा कसा मिळणार, कोणत्या शेतकऱ्याला किती पैसा मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार, सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला नक्की सांगा। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि ते पण सांगूया कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार। तर चला सविस्तर संपूर्ण माहिती बघणार आहोत। जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना पूर्ण माहिती मिळेल। तर चला पूर्ण व्हिडिओ बघूया। अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, आता शेतकऱ्यांना पीक विमा योजनाचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू झाला आहे। या प्रकारे मिळणार आहे दुसरा टप्पा, शेतकऱ्यांना पीक विमाचे पैसे या प्रकारे मिळणार आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघू कोणत्या प्रकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पैसा टाकण्यात येणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये, कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये, सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला सुरुवात करू व्हिडिओला। आता पीक विमा योजनेमध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना कमी पैसे, बऱ्याच शेतकऱ्यांना जादा पैसे, असे कमी जादा पैसे पूर्ण उर्वरित शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर चला बघूया किती रुपये आणि कोणत्या शेतकऱ्याला किती रुपये असे मिळणार आहे, संपूर्ण माहिती बघूया। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी पण समोर आलेली आहे। तर चला सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणत्या शेतकऱ्याला किती रुपये मिळणार, कोणत्या शेतकऱ्याला किती रुपये मिळणार। तर चला, ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला नव्हता, ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला नव्हता तर त्या शेतकऱ्याला आता डायरेक्ट 55,000 रुपये पीक विमा योजना मिळणार। आता काळजीपूर्वक लक्ष शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा योजनेचा पहिला टप्पा मिळालेला नव्हता तर तुम्हाला आता तब्बल डायरेक्ट 55,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी डीबीटी मार्फत टाकण्यात येणार आहे। आणि जर तुम्हाला दुसरा टप्पा या ठिकाणी मिळालेला नसेल आणि तुम्ही पहिल्या टप्प्याचा लाभ या ठिकाणी घेतलेला असेल, जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल आणि तुम्हाला दुसरा टप्पा पाहिजे असेल, दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार ते म्हणजे 25,000 रुपये। तुम्हाला आता 25,000 रुपये मिळणार जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल, तर तुम्हाला दुसरा टप्पा आता फक्त 25,000 रुपये मिळणार। आणि जर तुम्हाला एकही हप्ता मिळालेला नसला, जर तुम्हाला पहिला बी आणि दुसरा बी दोन्हीतून एकही हप्ता मिळालेला नसला तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी अशी आलेली आहे की तुम्हाला आता थेट 55,000 रुपये, 55K म्हणजे 55,000 रुपये या ठिकाणी मिळणार। तर चला, जर तुमचं हे काम कंप्लीट असेल, जर तुमचं बँक खात्यामध्ये हे काम पूर्ण असेल तेव्हाच तुम्हाला 55,000 रुपये मिळणार। तर चला सविस्तर बघूया कोणतं आहे ते काम आणि ते काम इतकं महत्त्वाचं कसं काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। तर चला सविस्तर बघूया ते एवढं काम महत्त्वाचं काय आहे। ते काम आहे तुमचं आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला एकही रुपया या ठिकाणी मिळणार नाही, त्यामुळे ही अपेक्षा सोडून द्या। जर तुमचं बँक खातं तुमच्या आधाराशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसा मिळणार नाही। तर चला आपण या ठिकाणी बघूया, ज्या शेतकऱ्यांना दुसरा टप्पा मिळालेला नाही आणि ते दुसऱ्या टप्प्याची वाट बघत आहे, म्हणजे जे पूर्णपणे उर्वरित शेतकरी आहे, पूर्णपणे शेतकऱ्यांना या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याची वाट या ठिकाणी लागलेली आहे। पण 1% शेतकरी असे आहे की त्यांना पहिला पण टप्पा मिळालेला नव्हता। त्याचं कारण ते होतं त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नव्हतं। त्यामुळे जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नसेल तर तुम्ही तुमचं आधार जे आहे ते आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक करून टाका आणि तुमचं जेव्हा आधार तुमच्या बँक खात्याशी
खात्याशी लिंक होईल तेव्हा तुम्हाला 55,000 रुपये या ठिकाणी हप्ता प्राप्त होईल। तर चला आता सविस्तर जाणून घेऊ ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला होता आणि आता त्यांना दुसरा टप्पा पाहिजे आहे तर त्यांना किती रुपये या ठिकाणी राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे। तर ती मदत मिळणार आहे 25,000 रुपये। आता 25,000 रुपये उर्वरित पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक मोठा आनंदाचा दिलासा असा होणार आहे की आता अखेर शेतकऱ्यांना या ठिकाणी 25,000 रुपये उर्वरित पीक विमा योजनेची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत टाकण्यात येणार आहे असा GR या ठिकाणी समोर आलेला आहे। आणि GR मध्ये पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी दुसरा टप्पा पाहिजे असेल, ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याची तो वाट बघत असेल तर त्या शेतकऱ्यांना आता फक्त 25,000 रुपये मिळणार। आणि ज्या शेतकऱ्याचा आधार त्याच्या बँक खात्यामध्ये लिंक नव्हतं आणि त्यामुळे त्याला पहिला टप्पा मिळालेला नाही आणि आता त्याला 2 टप्पे एकत्रित मिळणार आणि ते मिळणार ते म्हणजे 55,000 रुपये। जर तुम्हाला पीक विमा 2024 एकही रुपया आलेला नसेल तर तुम्हाला थेट 55,000 रुपये या ठिकाणी राज्य सरकारमार्फत देण्यात येईल, राज्य सरकारमार्फत हस्तांतरित केल्या जाईल। आणि जर म्हणजे महाराष्ट्रातील पूर्णपणे शेतकऱ्यांना या ठिकाणी जो पहिला टप्पा होता तो पहिला टप्पा मिळालेला होता, पण बरेच शेतकरी राहिले होते, 1% शेतकरी राहिले होते आणि त्या 1% शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार तो म्हणजे 55,000 रुपये। आणि जे बाकीचे 99% आहे म्हणजे पूर्णपणे उर्वरित शेतकरी त्यांना 25 या ठिकाणी 1,000 रुपये पीक विमा मिळणार। त्यामुळे चिंता काय करू नका, तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसणार। आणि आता या ठिकाणी एक सांगतो, एक GR मध्ये हे पण आलेलं होतं की आता या ठिकाणी हप्ता वाटप चालू झालेला आहे। आता डीबीटीचं बटन राज्य सरकारने दाबलेलं आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तो पैसा आणखीन आलाच नाही। त्याचं कारण म्हणजे डीबीटीचं बटन दाबल्या काय तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा येत नाही। तर तो पैसा येतो कधी, तर तो येतो 48 तासाच्या आत। तुम्हाला 48 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये कधी पण तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसणार, तो म्हणजे पीक विमा योजनेचा। त्यामुळे चिंता काय करू नका, राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलेलंच आहे। त्याचबरोबरच राज्य सरकारने हेही सांगितलेलं आहे की आता ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पहिला टप्पा मिळालेला नव्हता त्या शेतकऱ्यांना थेट 55,000 रुपये। आणि चिंता काय करू नका, टेन्शन काय घेऊ नका, तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी हप्ता पडण्यात येईल। आता लवकरच राज्य सरकारने डीबीटीचं बटन पण दाबलेलं आहे। त्यामुळे चिंता काय करू नका, काळजी काय करू नका, तुम्हाला लवकरात लवकर पैसा या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येईल। आता राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबलं म्हणल्यावर तुम्हाला 48 तासाच्या आत पैसा येऊ शकतो। डीबीटीचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे 48 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होतो। राज्य सरकारने आजच डीबीटीचं बटन दाबलं त्यामुळे तुम्हाला पैसा आजच येणार नाही, तुम्हाला पैसा येईल तर तो येईल 48 तासाच्या आत। त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 48 तासाच्या आत मोठा दिलासा मिळेल। त्यामुळे भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जिल्ह्याचं नाव मला कमेंटच्या माध्यमातून कळवा। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो।